बाबांनी स्वतःच्या मनाला विचारलं, ज्या इंद्रियामुळे हे लोक मला त्रास देत आहेत ते इंद्रिय जर मी माझ्या शरीराजवळ नाही ठेवलं तर कोण त्रास देईल? कशाकरिता? जगातली ही पहिली दिव्यता आहे, जगातली ही पहिली दिव्यता आहे पोरांनो. हे शक्य नाही महाराज, हे कोणाच्यानं शक्य नाही, ना झालं ना आता शक्य नाही, तेव्हापासूनही पुढे कोणी केलं नाही. ज्याच्यामुळे मला त्रास दिला लोकांनी ते इंद्रियच आता मी जवळ ठेवू शकत नाही. लोकांची तोंड गप्प करायची असतील तर याच्याशिवाय मला दुसरा पर्याय नाही. आरकिता काढला आणि स्वतःच्या देहापासून स्वतःचं लिंग छेदन करून बाजूला फेकलं. रक्ताच्या धारा लागल्या. तिथला जखमजोडीचा पाला घेतला, त्या जखमेवर लावला, रुमालानं गच्च बांधलं आणि बाबा तसंच मूर्छा येत होती पण गड गाठण्याचा प्रयत्न केला आणि गडावर गेले. सेवेकऱ्यांनी पाहिलं दुरून आणि हे रक्तानं सगळं लाल बुंद झालेलं सगळं अंग, ते सगळं धोतर ते रक्तानं ओलं झालेलं पाहिलं तेव्हा धावत पळत आले आणि भक्तांनी हंबरडा फोडला, बाबा विरोधकांना दिव्य करून दाखवण्यासाठी तुम्ही हे काय केलं? तेव्हा बाबांना खोलीत नेलं. त्या रोज सेवा करणाऱ्या सेवेकऱ्यांनी ते पाहिलं. तो प्रसंग पाहिल्यानंतर त्यांना चक्रा येत होत्या महाराजन, ते रडत होते मोठमोठ्यानं की हे काय केलं. पण ऐका, बाबांच्या शरीरातला रक्ताचा थेंब, प्रत्येक थेंब सुद्धा ईश्वराचं चिंतन करणारा होता, परमात्म्याचं चिंतन करणारा होता. बाबांच्या रक्ताच्या प्रत्येक थेंबाथेंबात परमात्मा साठवलेला होता. आणि म्हणून जिथं ही घटना घडली, आजही तुम्ही जर गेलात तर एवढाला असे बुड आहेत तुळशीची. ज्या ठिकाणी रक्ताच्या चिळकांड्या उडाल्या आणि जिथं थेंब 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 रक्त सांडलं, तुळशीची अख्खी बागची बाग तयार झाली. तुळशी उगवल्या रक्त सांडिले जेथे, तुळशी उगवल्या रक्त सांडिले जेथे, आऊनी आले देव दिले अभय जेथे, आऊनी आले देव दिले अभय जेथे. आरती भगवान बाबा बाबा एवढा प्रसंग झाल्यानंतर, एवढा छळ झाल्यानंतर नारायणगडाच्या चाव्या त्या लोकांच्या हातात देऊन, ऐका, बाबा हिमालयाच्या दिशेनं निघाले. गडावरून उतरतायत, 100 पावलं चालून बाबा खाली गडाच्या उतरतायत. तेवढ्यामध्ये मोठा आवाज झाला, काड 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 असा वाजला आणि धाडकन आवाज झाल्याबरोबर सेवेकरी धावत पळत आले. बाबा जाऊ नका हो, तुम्ही चाललाय ज्या पिंपळाखाली श्रीसंत माणिक बाबा बसायचे तो पिंपळ, हे बघा एवढा आवाज कशाचा आला तर ह्या पिंपळाचा आला आणि पिंपळ मोडून पडला. भगवान बाबांना बोलल्याबरोबर भगवान बाबा म्हणले की आतापर्यंत जी लक्ष्मी इथं नांदत होती ती लक्ष्मी आज या गडावरून निघून गेली. नारायणगडावरून कुठे गेली सांगितलं नाही. बाबा एका वस्त्रानिशी तिथून खाली उतरले, कुणाची एक दमडी सुद्धा स्वतःच्या हातात न घेता. आणि बाबा हिमालयाच्या दिशेनं पण उपकार झाला बाजीराव पाटील आणि बनूमाईचा. तिनं 3 दिवस उपवास केला आणि स्वतःच्या पोराला सांगितलं, बाजीराव पाटलाला, बारागावचा पाटील सांगितलं, पाटील आता कुठं भगवान बाबाच्या रूपानं या दर्या खोऱ्यातल्या लोकांना मायबाप मिळाला होता आणि मायच निघून गेली अशी हिमालयाच्या दिशेनं. बाप जर मायबाप जनतेचा निघून गेला तर ही जनता उघड्यावर पडेल. बाजीराव पाटील या आईचा आदेश आहे तुम्हाला, भगवान बाबांना परत आणल्याशिवाय ही तुमची आई पाण्याचा एक थेंब सुद्धा घेणार नाही. 3 दिवस
आणि मग बाजीराव पाटलांनी तिथून नगर गाठलं, नगरहून पुणे गाठलं, आळंदी गाठली, मनमाड गाठलं. शेवटी मनमाडला रेल्वे स्टेशनवर बाबा भेटले. बाबा तुम्ही जर परत येत नसाल तर माझी आई जाईल, ती तुम्ही आल्याशिवाय अन्नाचा कण घेणार नाही. बाबा तिनं शपथ घेतलेली आहे आणि घरात सुद्धा जाणार नाही. अंगणातच बसून होती ती माता माऊली. 3 दिवस बाबा तुम्ही जर यायचं नाही म्हटला तर मी सुद्धा परत जाऊ शकत नाही, मी सुद्धा परत जाणार नाही, मी तुमच्या सोबतच येणार. म्हणून भगवान बाबांना शेवटी परत यावं लागलं. शेवटी परत यावं लागलं. म्हणून या 18 पगड जातींचं कल्याण झालं. बाबा जर परत आले नसते तर मायबापो आजही हे लोक उपेक्षित असते. बाबांनी आल्यानंतर एवढा मोठा उपकार या सगळ्या लोकांवर केला. ऐका महाराज, बाबांना बाजीराव पाटलांनी सांगितलं, बाबा आम्ही तुम्हाला मदत करू. हा धौम्यगड, धौम्यगड म्हणजे 7 ऋषींच्या समाध्या, धौम्य ऋषींनी जिथे तपश्चर्या केली, हा डोंगर, हा माळ तुम्हाला आम्ही देऊन टाकू. नाहीतर या माळावर चोरांशिवाय दरोडेखोराशिवाय कोणी राहत नाही. सगळे दरोडेखोर तिथं लपायला आलेले त्या धौम्य ऋषीच्या डोंगरावर, त्याला धुम्यागड म्हणायचे. आणि तो डोंगर बाबांना देऊन टाकला. बाबा तुम्ही या डोंगरावर राहा. ऐकताय, असला डोंगर. पण बाबांनी विचार केला की याच डोंगरावर मला माझी पंढरी निर्माण करायची आहे. मायबापू त्या दिवसापासून सगळ्यांना एकत्र करून, सगळ्या ऊसतोड मजुराला, रोज रोजंदारी करणाऱ्यांना, या माता माऊल्यांना, रोज रोजानं जाणाऱ्यांना, रोज कष्ट करणाऱ्या समाजाला बाबांनी अगोदरच प्रेम होतं. सगळ्यांना हाक दिली आणि सगळे लोक एकत्र येऊन, मला सांगायचंय, श्री एवढा मोठा गड निर्माण केला की जिथे रस्ता सुद्धा नव्हता, लोकांना दिवसा ढवळ्या तिथं जाता येत नव्हतं, चोरांचाच रहिवास होता, त्या ठिकाणी एवढा मोठा धौम्यगड निर्माण केला. आणि तिथं महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला यावं लागलं आणि धौम्यगडाचं नामकरण, अरे हा धुम्यागड नाही, आजपासून ज्या बाबांनी हा गड बांधलाय या गडाचं नाव भगवानगड असेल. एक सांगू मायबापू, भगवानगड हे नामकरण माणिक बाबांनी केलं, परंतु गडाचं नामकरण माननीय यशवंतरावजी चव्हाण मुख्यमंत्री साहेबांनी केलं. की मी असा इतिहास पाहिला नाही की इतक्या दऱ्या डोंगरातल्या लोकांकडून, आणि ते म्हणाले होते तेव्हा, छत्रपती शिवरायांनी शस्त्राच्या जोरावर, मावळ्यांनी शस्त्राच्या जोरावर स्वराज्य निर्माण केलं आणि गड किल्ले निर्माण केले, पण भगवान बाबांनी शास्त्राच्या जोरावर हा भगवानगड निर्माण केला. आजपासून हा भगवानगड राहील. आणि सांगू आता, भगवानगड एवढा मोठा झाला, एवढा मोठा झाला, एवढा मोठा झाला की मी ज्या ज्या गावात कीर्तनाला जातो, एका गावांनी शास्त्रीजींना भगवान बाबांचे उपकार म्हणून आमच्या भगवान बाबांचा भगवानगड एवढा मोठा झाला पाहिजे. आजही महाराष्ट्रात जर तुम्ही गड म्हणालात तर पहिलं नाव येतं कोणत्या गडाचं? कुणाच्याही तोंडावर नाव भगवानगडाचं, कुणाच्याही मुखात नाव भगवानगडाचं. ट्रकवर जास्तीत जास्त नाव कुठल्या गडाचे? भगवानगडाचे. जीपवर नाव कुठल्या गडाचे? भगवानगडाचे. आणि हा भक्तीचा गड भगवान बाबांनी, माता मौल्यांनी स्वतःच्या गळ्यातले असलेले मणी सुद्धा भगवान बाबांना दिले. श्रमदानातून आणि गोरगरिबांच्या कष्टातल्या एका रुपयातून हा गड उभा राहिला. आणि आज या गडाची जर कीर्ती पाहिली तर मी महाराष्ट्रात फिरताना त्या गावचे लोक सांगतात, आम्ही 1 कोटी, पारगावला गेलो होतो कीर्तन, पारगाव गडाच्या जवळचा, 1,17 लाख रुपये दिले. हो, तुमच्या इकडे आलो होतो अलीकडे बोरगावला, 47 लाख रुपये दिले. आष्टीकडे गेलो होतो, त्यांनी 51 लाख रुपये दिले. कुणी 60 लाख देतंय, कुणी 1 कोटी देतंय, कुणी 1.25 कोटी देतंय, कुणी 25 लाख, कुणी 50 लाख. एवढी भगवान बाबांवर श्रद्धा असणारे आणि आजही लोक या गडासाठी एवढी मदत करतात आणि तिथं पैशाचा ढीग लागलेला असतो. याला म्हणतात श्री. सोप हो, ते आता ते आहेच की पुढं 2026ला तर फार मोठा जगातला सगळ्यात भव्य आणि दिव्य कार्यक्रम तिथं होणार आहे. हो, भगवानगडावर माऊलींचं एवढं सुंदर मंदिर होतंय आणि आदरणीय प्रातस्मरणीय शास्त्रीजी दररोज त्याचा लेखाजोखा ठेवून सगळ्यात सुंदर रेखीव मंदिर कसं होईल माऊलीचं याचाच ध्यास आहे त्यांचा. आणि ते त्यांचं स्वप्न आहे. कारण भगवान बाबांची आवड होती माऊली, भगवान बाबांची आवड होती ज्ञानेश्वरी.
हो, भगवान बाबा शेवटी जाताना सुद्धा आपल्या हृदयावर ज्ञानेश्वरी अशी ठेवली आणि मगच प्राण सोडला. ज्ञानोबा 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 तीनदा म्हणून. जे पैसा धन भगवान बाबांच्या पाया, म्हणून वामन भाऊ म्हणायचे, ते किसनराव आवरवाडीकर म्हणायचे, भाऊ तुमच्या पायावर 25 रुपये होत नाही, तर ते भगवान बाबा आले की लोक पैशाची ढिग लावतेत. माता माऊल्या सोनन कानातल्या काड्यान कुडकं मोडून त्यांच्या तिथं ठेवत्यात पायावर. हे काय? अरे त्या भग्याच्या पायात लक्ष्मी आहे र. भाऊनी म्हणावं, ते कुठं बी बसला माळावर जाऊन, कुठल्या बी डोंगरावर, तर तिथं पैशाचे ढिगच लागणार आहेत रे. राजयोगी आहे तो. हे भाऊंनी म्हणावं, वैराग्यमूर्ती भाऊंनी. ऐका, यश श्री औदार्य. औदार्याच्या बाबतीत तर काय कमी होतं महाराज. केवढं मोठं औदार्य होतं भगवान बाबांचं. आहा, तसलं औदार्य नाही. विठाला विठाला सांगूनच जातो. मंगलच करायचे आणि संतांचंच करायचे. तर हे 6 गुण असल्याशिवाय ती मंगलाला पात्र नसते ती देवता. औदार्य, उदारता, दयाळूपणा, दयाळूपणा, उदारता. किती उदारता असावी महाराज. बाबा केशव बाबा माणसाकडे किती उदारता असावी. माऊली ज्ञानोबाराय त्याच्यावर बरंच काही बोलून गेले. किती उदार असावं मनुष्याने, इतकं उदार असावं. किंबहुना तुळशीता लागी, हे पाणी राहिले असे जगी, तैसे दुःखितांच्या सेल भागी, जिने जयाचे. समोरचा कोणी दुःखी दिसला रे दिसला, त्याचं दुःख सुखात परिवर्तित केल्याशिवाय ज्याला पाण्याचा घोट सुद्धा खाली जात नाही, त्याला म्हणावं औदार्य. हो, त्याला म्हणावं औदार्य. किती औदार्य जाऊ द्या, बाकीच्या 4-5 कथा आहेत त्या सांगत नाही मी. एकच सांगतो की किती उदारपणा असावा माणसाचा. दादा तुम्ही एखाद्याला मदत कराल, कपडा द्याल, अन्न द्याल, पैसा द्याल, बस झालं ना औदारी. औदारी उदारपणा. हो भैया, उदारपणा. तुम्ही तुमचा मोबाईल मला देऊन टाकाल, औदारी. खिशात आहेत तेवढे पैसे मला देऊन टाकाल, औदारी. ह्या गोष्टी, ह्या तर बाबांच्या उगाच साहजिक गोष्टी होत्या, सहज. सगळ्यात मोठा औदार्य सांगू, चिंचाळ्याला आषाढी एकादशीच्या दिवशी जेव्हा गाय कापली जायची, तुम्ही कीर्तन ऐकायला आज मृदंगापेक्षा आता कीर्तनावर जास्त लक्ष आहे. थाप सुद्धा टाकलं. चरित्रच तसलं आहे महाराज. एक एक कथा. आहा हा, औदार्य. चिंचाळा वडवणी तालुक्यात आहे. आता माजलगाव तालुक्यामध्ये होता, आता वडवणी तालुक्यामध्ये ते गाव गेले. आणि तिथं आषाढी एकादशीला गाभण गाय कापली जायची. बाबांना ही बातमी कळली. हरिश्चंद्र पिंपरीच्या बन्सी महाराजांनी सांगितली, बाबा आषाढी एकादशीला देशाचा धर्म असलेली गाय, 33 कोटी देवांचा वास असलेली गाय, पण हे मुघल, हे मुलांनी सूर्यानं कापतात आणि सगळे गावकरी तिच्या गळ्यात पुष्पहार घालतात. ही परंपरा तिथं निर्माण केली त्या देवाच्या पुढं. बाबा भोलेनाथ म्हणजे नाथ परंपरेपैकी एक तिथं मंदिर आहे. आणि त्या ते मंदिर पाडून त्यांनी थडगं उभा केलं होतं मुलांनी. आणि तिथं अवघड बाबा म्हणून बाबा निर्माण केला होता. आणि त्याच्या पुढे ही गाय कापायची आषाढी एकादशीला. लक्षात ठेवा, बाबा गेले सकाळी सकाळी, सगळ्या गावाला सांगितलं, जमा केलं, या कीर्तनाला. तिकडं तयारी चालू होती. गाईला 2 दोरांनी बांधलं होतं. गावात तिची यात्रा काढायची. आधी गावात वाजत गाजत गाय त्या अवघड बाबाच्या समोर आणायची आणि तिथं आणून कापायची. दरवर्षी ठरलेलं. बाबा गेले, त्या जिथं गाय कापली जात होती त्या अवघड बाबाच्या समोरच बाबांनी सुरुवात केली कीर्तनाला. आणि कांच्या कापिती माना, निष्ठुरपणा पार नाही, करीती बेटे उसनवारी, यमपुरी भोगावया. काय यमपुरीला जाता रे? हो, जरा अंतकरणात दया असू द्या, जरा उदारता असू द्या. बाबांनी 1-1.5 तास कीर्तन केलं. तेवढ्यात मिरवणूक तिथं आली. जत्रा फार मोठी. बाबांनी नेताना अनेक साथीदार नेले होते. काही बिघडलं सुधारलं तर अनेकाजवळ बाबांनी हत्यारं दिली होती, त्यांना लपवून ठेवलं होतं. काही घडलंच तसं तर तुम्ही मी हाक मारल्याबरोबर या. आणि जेव्हा ती गाय समोर आणली, माझ्या बहिणींनो, माझ्या माऊल्यांनो, ती गाय समोर आणली. गाय डोळ्यातून भगवान बाबा समोर गाय आणली. लोक सगळे जत्राचे जत्रा.
आणि त्या गाईच्या डोळ्यातून टिप 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 अश्रू गळत होते. बाबांनी सांगितलं, मी तुमच्या पाया पडतो. आतापर्यंत जे ऐकले तुम्ही गाय कापू नका. गाय हा देशाचा धर्म आहे. गाय इतकं पवित्र काही नाही. प्रत्येकाची जशी माय आहे तशी या भारत देशाची गाय सगळ्यांची माय आहे. नका कापू. माझं ऐका. याच्यानं भलं होणार नाही कुणाचं. हो, बकरेन कोंबडे कापून कधी कुणाला देव पावत नसतो. अरे ज्यांनी देवाला निर्माण केले तेच कसं कापता तुम्ही? जरा दया येऊ द्या. ते म्हणाले, या बाबाला काय लागलंय, ओढा बाजूला, वर्षभर आम्हाला नांदायचंय. आता बी लोक बघा, तुम्ही तुमच्याकडे सण असते का नाही मला माहित नाही माता माऊल्यानो, ते देवीचा वगैरे सण असतो, बकरेन कोंबडे कापतात. मला वाटतंय तुमच्या इकडंच आहे. आमच्या इकडून ट्रकाचे ट्रका भरून येतात. काय सांगा की? सैलानी 33 कोटी देव कुठं समुद्रात टाकले लोकांनी, सैलानी निघाला. म्हणजे आपल्या देवावर आपल्या माणसांचा भरोसा नाही. आदरणीय शास्त्रीजी फार म्हणत असते, अरे एवढे देव इथं असून तुम्ही कुठं कशाला जाता थडगे पूजायला? सैलानीला बरं, आमच्या गावातून ट्रक आलती मागं, तुमच्या लोणार पशीच, त्या लोणारच्या पलीकडच्या घाटामध्ये ट्रक गेली खाली. 2 बाया मेलत्या बघा, 2 वर्ष झालं. रोज मरावेत असे. त्याच्यात बकरे 2-3 भरलेले, त्या बायान माणसं सांगू नये ते. हा आहे का नाही? हा. बाबा सगळ्यांच्या पाया पडत होते, कोणी ऐकत नव्हतं. बाबा उठले, गाईजवळ गेले, गाईच्या मस्तकावर हात ठेवला, गाईच्या पाठीवरून हात फिरवला आणि बाबा म्हणाले, मी तुम्हाला गाय कापू देणार नाही. त्या मुलांनी येऊन बाबांना पकडलं. दुसरे 10-5 लोक आले, बाबांना ओढत होते. बाबांनी गाईच्या गळ्याला मिठी मारली आणि सांगितलं लोकांना, हे गडे बघा, माझ्या गुरुचा आदेश आहे आणि मी या हिंदू धर्माचा पाईक आहे, मी वारकरी आहे, मी वैष्णव आहे. वैष्णव जन तो, वैष्णव जन तो तेने कही जे, पीड़ पराई जान रे. हे पर दुखे उपकार करे तोये, मन अभिमान न आनी रे. वैष्णव जन तो तेने कहिये जे, त्यालाच वैष्णव म्हणायचं. वैष्णव तो म्हणो जया, अवघी देवावरी माया. ज्याच्या ज्याच्या देव आहे त्याच्यावर त्याचं प्रेम, त्याला वैष्णव म्हणा. मी एक वैष्णव आहे, तुम्हाला गाय कापू देणार नाही. लोकांनी सांगितलं, गाय कापल्याशिवाय आम्ही राहणार नाही. सगळ्यांनी हो झटामट सुरू झाली महाराजाशी. बाबांना ओढतायत. बाबाही पहिलवानकीचं शरीर होतं, सामान्य नव्हते, लय भारी पहिलवान होते बाबा सुद्धा. बाबांनी जी गायीची मान धरली आणि मानेवर मान ठेवली, अशी सांगितलं, हे बघा, ओढाओढी करू नका, तानातानी करू नका. गाय ओढली जात होती पण बाबाची मिठी सुटत नव्हती. ते लोक म्हणाले, बाबा शेवटी करायचंय काय तुम्हाला? आम्हाला जगायचंय या गावात, हा देव आम्हाला जगू देणार नाही. अरे सब झूट. देव कधी कुणाला मारा म्हणत नाही, कधीच नाही. तुम्हाला म्हणायचंय काय? ते बाबा म्हणले, मला काही बोलायचं म्हणायचं नाही, मी गाय कापू देणार नाही. जर गाय कापायचीच आहे का तुम्हाला? हो म्हणले, आम्हाला कापायचीच आहे, तुम्ही काही करा. बाबा म्हणले, मग कापू शकता, एकच करावं लागेल. बाबाने आपली मान गाईच्या मानेवर ठेवली आणि सांगितलं, आधी माझी मान छाटावी लागेल आणि नंतर गाईची मान कापावी लागेल, तरच तुम्हाला गाय कापता येईल. जोपर्यंत भगवानाची मान अजून या शरीरावर आहे तोपर्यंत मी गायीची मान कापू देणार नाही. एका गायीसाठी स्वतःच्या प्राणाचं बलिदान करण्याचं औदार्य दाखवणारा संत श्री संत भगवान बाबा. भगवान संत विठ्ठल भक्त सानप कुटुंबात, भगवान संत विठ्ठल भक्त सानप कुटुंबात, जन्मले सावर गावात, 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 जन्मले सावर गावात.
बाजी पिता, भगवतिका माता तू बाजी पिता, यांच्या छोट्याशा घरात भगवान संत विठ्ठल भक्त सर्व कुटुंबात, भगवान संत विठ्ठल भक्त सर्व कुटुंबात, जन्मले सावर गावात, जन्मले सावर गावात, सावर गावात, जन्मले 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 सावर गावात. प्रमाण म्हणायचीच नाहीत असं ठरवलंय तुम्ही. प्रमाण कोणी म्हणीच नाही, त्याच्यामुळे आता मलाच म्हणावं लागेल. ऐका, ईश श्री औदार्य ज्ञान. किती ज्ञान होतं. आहा हा हा. त्या ज्ञानाला तोड नव्हती महाराज. जयाचे बिसाट शब्द सुखे म्हणू येती वेद. वेदाचं ज्ञान भगवान बाबांना. आळंदी श्री क्षेत्र आळंदीमध्ये राहून भगवान बाबांनी सगळ्या ग्रंथाचं पारायण केलं होतं. ज्ञानेश्वरी तर मुखोद्गत होती. गाथा ते जर प्रवचनाला, ज्ञानेश्वरीच्या प्रवचनाला बसले तर 1 तासाचं प्रवचन 3-3 तास चालायचं आणि सगळे भाविक भक्त मंत्रमुग्ध व्हायचे. नुसतं ज्ञान नव्हतं, बाबांच्या क्रियेत ज्ञान होतं. ज्ञान नुसतं डोक्यात असून उपयोग नाही, बाबांच्या क्रियेत ज्ञान होतं. एवढं अगाध ज्ञान बाबांकडे होतं सगळ्या शास्त्रांचं. आवाजही तितकाच गोड. तैसे साचा आणि मवाळ, मिथले आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. अमृतासारखी वाणी होती, इतकी गोड. एवढं ज्ञान बाबांकडे होतं. कुठल्याही विषयावर बाबांना बोलायला लावा, लगेच तयार. म्हणून भाऊ एवढे श्रेष्ठ असताना सुद्धा भाऊ नेहमी म्हणायचे, एकाच गावात 2 जण आले, भाऊ म्हणायचे, अरे त्याची वाणी अवीट आहे रे, ती वाणी कधीच विटणारी नाही रे. त्या वाणीमध्ये ज्ञान आहे, भक्ती आहे आणि प्रेम आहे. म्हणून त्याची भग्याची वाणी, भगवानाची वाणी कधी विटत नाही. म्हणून माझं कीर्तन नको, त्याचंच कीर्तन मला ऐकायचे. एवढं ज्ञान भाऊंनी म्हणावं, सगळ्या संतांनी म्हणावं, एवढं ज्ञान बाबांकडे होतं. वैराग्य, वैराग्य. आता काय काय सांगत बसू बाबा. वैराग्य. एका झटक्यात घर सोडलं. नुसती गीते बाबा डिगोळकरांची दिंडी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी म्हणित रस्त्यानं टाळ वाजवताना दिसली. जनावरं राखता राखता शेतामध्ये एका झटक्यामध्ये जनावरं तिथंच सोडले. पायात चप्पल नव्हती. तसेच लहानपणी 12व्या वर्षी बाबांनी पंढरीची पहिली वारी गीते बाबांच्या दिंडीत जाऊन केली. एका झटक्यात माय बाप गण गोत्र शेत पोत घर दार गाव सगळंच एका झटक्यात सोडून दिलं. याला म्हणतात वैराग्य. वैराग्य. आणि शेवटी जाताना काय म्हणले बाबा. बाबा म्हणले की बाबा एवढा गड निर्माण केला तुम्हा सगळ्यांच्या सहकार्याने. हा गड माझा नाही, हा या 18 पगड जातीतल्या सगळ्या कामकरी कष्टकरी मजुरांचा हा गड आहे. त्यांच्यामुळेच हा गड निर्माण झालाय. माझं काही नाही. मला विसरला तरी चालतंय, पण माझे विचार कधी विसरू नका आणि या गडाला कधी विसरू नका. याला म्हणतात वैराग्य. कशाचा कधी मोह आणि आसक्ती बाबांनी धरली नाही. आणि ऐश्वर्य. आता ऐश्वर्य सांगत नाही, ऐश्वर्य तुम्ही पाहताय. तुम्ही गावकऱ्यांनी या खळेगावमध्ये जर श्रीसंत भगवान बाबांसाठी ह्या एवढा पेंडॉल कोणाच्या लग्नात सुद्धा नसेल महाराज. एवढा मोठा मंडप, एवढी मोठी पत्रिका, एवढं मोठं स्टेज, एवढी मोठी साऊंड सिस्टीम आणि एवढा अट्टहास करून ज्या बाबांसाठी एका गावानं एवढं केलंय, तर मला वाटतं या महाराष्ट्रात आणि भारतात 4-5 राज्यामध्ये बाबा जात होते. तिथपर्यंतच्या लोकांनी अमेरिकेपर्यंत, न्यूयॉर्कमध्ये, जर्मनीमध्ये, रशियामध्ये बाबाची जयंती साजरी केली गेली. केवढं मोठं ऐश्वर्य असेल. ज्या गडावर मुख्यमंत्री यावेत मनानी. आदरणीय माननीय मुख्यमंत्री वसंतरावजी नाईक साहेब आले. पुन्हा नंतर उपमुख्यमंत्री आणि अनेक मंत्री तर नेहमीच येत असत. पहिल्यांदा आले की 1958ला तारखेसहित सांगतो की 1 मे 1958 यशवंतराव चव्हाण. सगळा इतिहास सांगू का बाबा. बसताव का 4 वाजेपर्यंत पहाटे.
नगरचे कोण कलेक्टर होते ते बाबांना येऊन बोलले, रस्ता नाही बाबा. बाबा म्हणले, माझे सगळे माणसं हे भक्त मिळून रस्ता तयार करतील, तुम्ही काळजी करू नका. पण मुख्यमंत्री येणार. हो, सुंदर तयारी केली. आल्याबरोबर ते महाराज आश्चर्य व्यक्त केलं होतं त्यांनी, असं पाहिलं नाही म्हणले. मग बाबाला बोलून घेतलं दिल्लीला थेट पंतप्रधानाच्या भेटीला, इंदिरा गांधीच्या. हा, ऐका ईश श्री औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य, हे बाबांचं एवढं मोठं ऐश्वर्य आज सगळं जग पाहतंय, सगळा महाराष्ट्र पाहतोय आणि सगळेच लोक पाहतायत की बाबा किती श्रीमंत होते, किती ऐश्वर्य संपन्न होते. ज्यांच्या नावाने पोस्टाने तिकीट काढावं ते किती मोठे असतील. आजही त्यांचं नाव घेतलं तरीही माणूस गरीब राहत नाही, श्रीमंत होतो. श्रद्धेनं आणि भक्तीनं त्यांचं नाव घेतलं. बाकीचं ऐकू नका. दगडाबाई सोमा सांगळे, गडाच्या बाजूला 6 किलोमीटरवर नागलवाडी नावाचं गाव आहे. दगडाबाई सांगळे लमान समाजातली बाई, आणि शाहू वडते त्याच गावचा. बाबांनी जाऊन दारूची भट्टी चालवतोस तू, शाहू वडते त्याला जाऊन घरी माळ घातली, दगडाबाई सांगळेला माळ घातली आणि त्यांना दिंडीत घेऊन आले. आणि दिंडीत घेऊन आल्यानंतर ते वारकरी झाले. आणि ती बाई आता सांगत होती, 10-12 वर्षापूर्वी सांगत होती, फक्त हा भगवान बाबांचा आशीर्वाद आहे. झोपड्यात राहणारे कोंबडे बकरे खाणारे आम्ही, कोणाच्या गळ्यात माळ नसलेले आम्ही, ती सारखे बाबांचे पद तयार करायची, महाराष्ट्रभर गात फिरायची. तिनं सांगितलं, बाबांच्या आशीर्वादामुळे माझ्या दोन्हीही मुलींचं लग्न बाबांनी करून दिलं, भीमसेन महाराजांनी करून दिलं. नंतर एका मुलीचं आणि एका मुलीचं बाबा होते तेव्हा झालं. बाबांचा आशीर्वाद फक्त आमच्या पाठीमागं आहे, म्हणून माझा एक नातू अमेरिकेमध्ये क्लास 1 ऑफिसर आहे. ह्याला म्हणतात ऐश्वर्य. नुसता स्पर्श झाला परिस्पर्श तर एवढं माणसाचं कल्याण होतंय. बाबाचा आशीर्वाद मिळाल्यानंतर माणसाचा उद्धार का होणार नाही. आणि तोच धागा पकडून अशा संतांच्या पायावर साष्टांग दंडवत मी तुकाराम महाराज. साष्टांग दंडवत म्हणजे लोटली का काठी पडली जैशी, लिंग का प्रतिमा दिठी, देखत खेहो अंगेष्ठी, जैशी का काठी पडली जैशी. काठी जशी वरून सोडावी ती जशी जमिनीवर पडते, तशी साष्टांग दंडवत घालणे संतांना. संतांच्या चरणावर म्हणजे कपाळ, हनुवटी, इथला छातीचा भाग, पोटाचा भाग, गुडघे, टाचा आणि हे 2 हात जमिनीला लागणे आणि इतकं नम्र होऊन त्यांच्यासमोर सपसेल लोटांगण घालणे, याला म्हणतात अष्टांग. त्यालाच म्हणतात नम्रतेनं जेव्हा हे अष्टांग टेकले जातात त्यालाच 6 अष्टांग दंडवत म्हणतात. म्हणून मी या जगात कोणाच्या पायावर दंडवत घातला तर ज्यांनी माझ्या जीवनामध्ये मला विश्राम निर्माण केला, मला विश्रांती दिली. श्री संताची
अवघडात लय चिंतनात जाऊन अवघडात कशाला पाडू लोकांना. भगवान बाबांचे हे 6 गुण, भगवान बाबांच्या ठिकाणी असलेले 6 गुण त्यांच्यात होते. हे मी नाही म्हटलं, वैराग्यमूर्ती संत वामनभाऊ महाराज म्हणायचे 6 गुण याच्यात आहेत. भगवान बाबांचे गुरु म्हणायचे 6 गुण याच्यात आहेत. कसे कसे होते आपण पाहिलं, लक्षात ठेवा. मग ज्याच्याकडे 6 गुण आहेत त्याच्या चरणावर, कारण 6 गुण असल्याशिवाय देव आणि संत नाही. देवते संत निमित्त त्या प्रतिमा. बाबा संतही होते आणि बाबा भगवंतही होते. मला ज्यासाठी तुम्ही इथं बोलवलंय तुमच्या गावात एवढ्या दुरून, ज्यासाठी माझं कीर्तन घेतलंय तेच बोललोय आज. दुसरं काही मला बोलायचं नव्हतं. तुम्ही उद्या सकाळी कीर्तन ठेवा 10 वाजता, सांगा मला की तुकोबारायांवर बोला, 2 तास तुकोबारायांवरच बोलेन. पांडुरंगावर बोला, पांडुरंगा. नामावर बोला, नामावर. झाडावर बोला, या झाडावरच बोलेन. काळजी करू नका. जे तुम्हाला विषय ऐकायचा आहे ते मला सांगा फक्त. कधी वामनभाऊ ऐकायचे त्यांच्यावरच बोलेन. छत्रपती शिवाजी महाराज ऐकायचे त्यांच्यावरच बोलेन 2 तास, नाही 7 दिवस. गोपीनाथराव मुंडे साहेब ऐकायचे 7 दिवस, त्यांच्यावरच बोलेन. त्याची काळजी नका करू. मला कॉल आल्या बाबा तुमचे हे कीर्तन आणि आम्हाला सगळ्यांना हे फार आवडलंय आणि आमच्या लोकांनाही ऐकायला मिळावं. भाविकांना ज्या भगवान बाबांमुळेच एक सामान्य घरातला साधारण परिस्थितीतला माणूस या महाराष्ट्राचा लोकनेता झाला. ज्यांनी या महाराष्ट्रामध्ये अर्ध्या तिकिटाचा पहिला कायदा आणला. स्त्रियांना 10च्या नंतर मुंबईमध्ये फिरता येत नव्हतं. दुसरा कायदा केला की स्त्रिया रात्री 12-1 वाजेपर्यंत चौपाटीवर आल्या पाहिजेत आणि त्यांना संरक्षण मिळालं पाहिजे. IPS अधिकाऱ्यांनो, आजपासून तुमच्या सुरक्षतेमध्ये असलेले सगळे पोलीस मी काढून घेत आहे. तुमचंच जर संरक्षण करावं लागत असेल तर सामान्य जनतेचं संरक्षण कुणी करायचं? कुणी करायचं? म्हणून त्या दिवशीच सुरक्षा काढून घेतली. एकतर मरा नाहीतर मारा. तुम्ही मरा नाहीतर या गुंडांना मारा. म्हणून अंडरवर्ल्डचे सगळे जे डॉन होते मुंबईचे, 6 महिन्यात त्याची परिणिती म्हणून 21 मोठमोठे अद्दल अंडरवर्ल्डचे डॉन मारले गेले. हा इतिहास त्यापूर्वी कधी झाला नाही महाराष्ट्रात. मुंबई सुरक्षित केली. दाऊद इब्राहिमला पळवून लावलं. मटक्यानं हजारो लोक बर्बाद झाले होते, कुटुंबाच्या कुटुंब. तो रतन खत्री म्हणत होता की मला हातकड्या घालणारा, मला जेलमध्ये टाकणारा अजून पैदा व्हायचा आहे. तेव्हा साहेबांनी सांगितलं की पैदा झालाय आणि त्या रतन खत्रीला नेऊन जेलमध्ये टाकलं आणि 80% मटका त्याच दिवशी बंद केला. चोरून लपून 20% होता. तर जनतेनं सहकार्य करा. मटक्यानं बर्बाद होत चालल्या पिढ्याचे पिढ्या आणि त्याचं सगळं श्रेय साहेबाला जातंय. आदरणीय लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेबांनी तो मटका बंद केला. तो दाऊद इब्राहिम इथून पळवून लावला. या माणसाला फार मोठं व्यसन होतं. मी नाही म्हणत, त्यांचे सहाय्यक, स्वीय सहाय्यक म्हणतात. स्वीय सहाय्यक म्हणजे PA. त्यांनी एक पुस्तक लिहिलंय छोटंसं, केशव उपाध्याय या नावाच्या PA. ते म्हणतात की मी माझ्या आयुष्यामध्ये व्यसनी माणसं भरपूर पाहिले, पण असं व्यसन असणारा माणूस पाहिला नाही. गोपीनाथ मुंडे नावाच्या माणसाला, या लोकनेत्याला एक फार मोठं व्यसन होतं. लोकांनी मला विचारलंय की कशाचं व्यसन होतं, तर या माणसाला गोरगरीब 18 पगड जातीतल्या दऱ्याखोऱ्यात राहणाऱ्या लोकांना भेटण्याचं आणि मोठं करण्याचं व्यसन होतं. रात्री 2 वाजता आलेला माणूस सुद्धा मला भेटल्याशिवाय परत नाही गेला पाहिजे केशव. पहाटे 4 वाजेपर्यंत सुद्धा मला भेटल्याशिवाय माणूस परत नाही गेला पाहिजे केशव. मला भेटल्याशिवाय, मला भेटायला आलेला माणूस इथून परत नाही गेला पाहिजे. सकाळी उजळलं तरी चालेल. माणसं दिसले की या माणसाचा मूड खुलायचा. थेट 100-150 माणसं असणाऱ्या स्टेजवर जाऊन समोर 100-150 माणसं बसलेली होते आणि त्या एका साध्या लोखंडाच्या पलंगावर उभारून उमरग्यात जिथं सभेला सुरुवात केली, ते लाख आणि 1.5 लाख 2-2 लाख लोकांच्या समोर बोलणारा असा नेता मी नाही पाहिला. 6000 गावांना भेटी देणारा नेता मी नाही पाहिला.
दऱ्याखोऱ्यात राहणाऱ्या लोकांना बॅकलॉगच्या नावाखाली बॅकलॉग भरून काढण्यासाठी एका रात्रीत एका दिवसामध्ये हे गोरगरीब समाजातले बॅकलॉग राहिलेला भरून काढण्यासाठी 4थी पासचे 7वी पासचे पोलीस डायरेक्ट PSI करून टाकणारा असा नेता एका रात्रीत करून टाकणारा आणि या गोरगरीब समाजातल्या लोकांना व्यासपीठ देणारा माणूस मी नाही पाहिला. हजारो